मित्रांनो, तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं करता, पण लोक तरीही तुमची निंदा करतात, तुमच्या पाठीमागे नावं ठेवतात. तर आजची ही गोष्ट ऐका. यानंतर लोक तुमच्याबद्दल जेवढं वाईट बोलतील तेवढा तुम्हाला आनंद होईल. एक राजा होता, एकदम नास्तिक आणि घमेंडी. दान धर्म यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. एक दिवस एक संत त्याच्याकडे आले आणि त्यांनी राजाकडे दान मागितलं. राजाने थेट नकार दिला आणि म्हणाला, माझ्याकडे फालतू खर्चासाठी पैसे नाहीत. तेवढ्यात राजाच्या घोड्याने तिथेच लीड टाकली. संत राजाला म्हणाले, राजन, जर धन देऊ शकत नाही तर ही घोड्याची लीदच तुमच्या हाताने दान म्हणून द्या. राजाला वाटलं की हा बाबा असाच पिच्छा सोडणार नाही, म्हणून त्यांनी ती लीद स्वतःच्या हाताने उचलून त्या संताला दिली. संत हसले आणि म्हणाले, जा, तुझं हे दान अजून वाढेल. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने बाल्कनीतून पाहिलं तर महालाबाहेर त्या लीदचा एक भला मोठा डोंगर उभा राहिला होता. भयंकर दुर्गंधी पसरली होती. साफ करूनही तो डोंगर पुन्हा पुन्हा तयार होत होता. राजाला संताचे शब्द आठवले. तो धावत संतांकडे गेला आणि पाय धरून म्हणाला, महाराज, मला क्षमा करा आणि यातून वाचवा. संत म्हणाले, तू मला जे दान दिलंस तेच तुझ्या कर्मामुळे वाढलं. आता यावर एकच उपाय आहे. जा आणि संपूर्ण राज्यात स्वतःबद्दल अशी काही बातमी पसरव जेणेकरून लोक तुझी जास्तीत जास्त निंदा करायला लागतील. राजाने तसंच केलं. संपूर्ण प्रजेमध्ये राजाला नावं ठेवायला सुरुवात झाली आणि चमत्कार बघा, इकडे तो दुर्गंधीचा डोंगर आपोआप गायब झाला. जेव्हा राजाने संतांना याचं कारण विचारलं तेव्हा संत म्हणाले, मित्रा, जेव्हा लोक तुमची निंदा करतात ना, तेव्हा ते नकळत तुमचे वाईट कर्म स्वतःच्या माथी घेत असतात. प्रजेने तुझ्याबद्दल वाईट बोलून तुझ्या वाट्याचं सगळं वाईट प्रारब्ध स्वतःच संपून टाकलं. मित्रांनो, म्हणूनच आजपासून जर कोणी तुमच्या पाठीमागे नावं ठेवली तर रागावू नका. उलट त्यांना मनातल्या मनात धन्यवाद म्हणा. ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा.